अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा, आज आहे 30 डिसेंबर, उद्या 31 आणि परवा 1 जानेवारी 2024 म्हणजेच नवीन वर्षाला परवापासून सुरुवात होत आहे. बघा, हे जे 2023 वर्ष आहे ना, हे कोणाला सुखाचं गेलं असेल, कोणाला दुःखाचं गेलं असेल, पण एवढं माहीत आहे की आपल्या स्वामी भक्तांना हे वर्ष मात्र सुखाचं, म्हणजे स्वामींनी आपल्याला या वर्षामध्ये काही ना काही दिलेलं असणार आहे. आपण स्वामी भक्त, स्वामींची सेवा करतो, तेव्हा स्वामी आपण एक पाऊल पुढे गेलो तर स्वामी आपल्याकडे 100 पावले पुढे चालून येत असतात. एकदा का स्वामींनी आपला हात धरला मग तो स्वामी आपला कधीही सोडत नाही, जरी आपण त्यांचा हात सोडला तरी सुद्धा. बघा स्वामी भक्तांनो, स्वामी भक्तीची, स्वामी सेवेची हीच लीला आहे. आपले स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात. आपण स्वामी सेवत स्वामींच्या मर्जीने येत असतो, पण स्वामी सेवेत टिकून राहणं हे आपल्या मर्जीवर अवलंबून असतं. आपली जर एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर आपण दोष देऊन, आपण स्वामींना काही काही बोलून त्या सेवेपासून आपण दूर जातो आणि आपण म्हणतो की असं काही नाही, कोणताही देव नाही किंवा स्वामी वगैरे असं काही नाही. पण बघा, जेव्हा आपली एखादी इच्छा पूर्ण होत नाही ना, तर ती गोष्ट आपल्यासाठी कुठेतरी चांगली नसते, म्हणून स्वामी ती गोष्ट आपल्याला देत नाहीत. पण हे आपल्याला समजत नाही. आपण मनुष्य फक्त तात्पुरता विचार करतो, पण आपल्या स्वामींना आपलं भूत, वर्तमान, भविष्य सर्व काही माहीत आहे. त्याच्यामुळे आपला भविष्यकाळ कसा चांगला जाईल हे स्वामी बघत असतात, की माझा भक्ताचा भविष्यकाळ कसा चांगला जाईल, माझा भक्त कसा सुखी राहील, एवढंच स्वामी बघत असतात. जर त्यांचा भक्त त्यांची मनापासून सेवा करत असेल, त्यांचं मनापासून नामस्मरण करत असेल, त्याचे कर्म चांगले असतील तर. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की आपले कर्म चांगले ठेवून मनापासून स्वामींची सेवा करा. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतातच. पण बघा, तुम्ही फक्त सेवा करत आहात आणि तुमचे जर कर्म कुठेतरी चुकत असतील, तुम्ही कोणाविषयी वाईट बोलत असाल, कोणाचं वाईट करत असाल, कोणाचं वाईट चिंतत असाल, तर बघा, स्वामी तुमच्यासोबत कधीही राहणार नाहीत. एक वेळेस तुम्ही सेवा कमी करा, पण नेहमी आपले कर्म चांगले ठेवा. नेहमी दुसऱ्यांचा चांगल्याचाच विचार करा. दुसऱ्यांची सुद्धा प्रगती कशी होईल हे बघण्याचा विचार करा. दुसऱ्याचं सुद्धा चांगलं होऊ दे ही स्वामींकडे प्रार्थना करा. बघा, तुम्हाला स्वामींकडे मागण्याची काहीच गरज पडणार नाही, एवढं स्वामी तुम्हाला भरभरून देतील. कारण स्वामींना माहीत आहे की माझ्या भक्ताच्या मनात कोणत्याही प्रकारचा कपट नाही आहे. माझा भक्ताचं मन हे स्वच्छ आहे, निर्मळ आहे. तो निर्मळ मनाने माझी सेवा करत आहे, त्याचे कर्म चांगले आहेत. तेव्हा बघा, तुम्ही सेवा एक वेळेस कमी जरी केली ना, तरी स्वामी सदैव तुमच्या पाठीशी असतातच. म्हणून आपले कर्म चांगले ठेवून स्वामींची सेवा मनापासून करायची असते. आता बघा, 2023 मध्ये तुमचं वर्ष सुखाचं गेलं असेल किंवा दुःखाचं गेलं असेल, पण मी तुम्हाला एवढं सांगते की तुम्ही जर स्वामी सेवेकरी असाल ना, तर स्वामींनी तुम्हाला या वर्षात बऱ्याच अशा गोष्टी दिल्या असतील की ज्या तुम्हाला कळल्याही नसतील किंवा कळाल्याही असतील. बघा, स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही. स्वामी आपल्या भक्ताची सेवा कधीही वाया जाऊ देत नाही. फक्त त्याचं फळ आपल्याला कुठे, कधी, कसं मिळालं हे आपल्याला कळायला हवं, की याचं फळ स्वामींनी आपल्याला कुठे, कधी, कसं दिलेलं आहे. म्हणून सांगते, तुम्ही छोटी सेवा करता किंवा मोठी करता, तुमची सेवा कधीच वाया जाऊ देणार नाहीत. आपले स्वामी नेहमी आपल्या भक्तांची काळजी घेत असतात. आता बघा, 2024ला आपलं वर्ष सुखास आनंदात जावं. प्रत्येकाला वाटतं की यावर्षी 2024ला माझी प्रगती व्हावी, माझी भरभराट व्हावी, माझ्या इच्छा ज्या काही आहेत त्या या वर्षात तरी पूर्ण व्हाव्यात, किंवा माझ्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य सर्व काही भरभरून नांदावं, असं आपल्या प्रत्येकाची इच्छा असते. जेव्हा नवीन वर्ष सुरू होते तेव्हा नवीन वर्षाला आपण काही ना काही संकल्प करत असतो. तसंच यावर्षीसुद्धा जर तुम्ही स्वामी सेवेकरी असाल किंवा नसाल तरी पण तुम्हाला जर स्वामी सेवेत येण्याची इच्छा आहे ना, तर तुम्ही नक्की या वर्षापासून स्वामी सेवेत या. बघा, 2023 हे वर्ष कसं गेलं आणि 2024 हे वर्ष तुम्हाला कसं जाईल हा फरक तुम्हाला दिसेल. जर तुम्ही आत्तापर्यंत स्वामींची कोणतीच सेवा केली नसेल, पण तुमची इच्छा असेल ना स्वामींच्या सेवेत यावं, स्वामींची सेवा करावी, तर नक्की
या वर्षापासून तुम्ही म्हणजे 2024 पासून तुम्ही स्वामींची सेवा करायला सुरुवात करा. तुम्हाला मागचे तुमचे दिवस आणि पुढचे दिवस यातला फरक तुम्हाला स्वतःला अनुभवायला मिळेल. एवढी ताकद आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये असते. म्हणूनच आपल्याला परवा म्हणजेच 1 जानेवारी 2024 किंवा 31 डिसेंबरला म्हणजे उद्या आपल्याला स्वामींची अशी काही विशेष सेवा करायची आहे, ज्यामुळे आपलं वर्ष हे संपूर्ण वर्ष हे आनंदात जाईल. आपली भरभराट होईल, आपली प्रगती होईल, आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि स्वामी सदैव आपल्या पाठीशी सुद्धा असतील. असंही स्वामी आहेतच, पण बघा स्वामींचं नाव घेणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. नुसतं मी स्वामी सेवेकरी आहे असं म्हणून चालत नाही. आपले कर्म स्वच्छ ठेवून स्वामींची सेवासुद्धा करणं, स्वामींचं नामस्मरण तरी करणं तितकंच महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. तर बघा तुम्हाला काय करायचं आहे. जमलं तुम्ही उद्या ही सेवा करा किंवा परवा 1 जानेवारी 2024ला जरी तुम्ही ही सेवा केली तरी अतिशय उत्तम आहे. तुमचं हे वर्ष जे काही ना ते सुखात गेल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या परिवारावर कोणतंही दुःख संकट येणार नाही. तुमचं हे वर्ष आनंदाचं भरभराटीचंच जाणार आहे. फक्त वर्षाची सुरुवात आपल्या स्वामींच्या नावाने तुम्हाला करायची आहे. बघा आपण 31 डिसेंबरला पार्ट्या करतो. घरी तुम्ही काही पार्टी करत असाल किंवा बाहेर जाऊन तुम्ही पार्ट्या करत असाल 31 डिसेंबर किंवा 1 जानेवारीसाठी. पण बघा जर तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात आपल्या स्वामींच्या नावाने केली, ज्यांच्या हातात हे सगळं जग आहे, जे या ब्रह्मांडाचे नायक आहेत, जे या जगाचे पालनहर्ता आहेत, या सगळ्या जगाची चाबी ज्यांच्या हातात आहे, ज्यांच्या मर्जीशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही, त्यांच्या नावाने जर तुम्ही या वर्षाची सुरुवात केली तर तुम्हाला वर्षभर कधीही कशाचीही कमी पडणार नाही. तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील. स्वामींचा वरद हस्त तुमच्यावर कायम असेल. आणि त्याचप्रमाणे बघा स्वामींच्या नावाने तुम्ही जर वर्षाची सुरुवात केली, दुसऱ्या पार्ट्या करण्यापेक्षा तुम्ही जर स्वामींच्या नावाने या नवीन वर्षाची सुरुवात केली, तुमचं वर्षच काय तुमचं आयुष्य उजळून निघेल. एवढी ताकद आपल्या स्वामींच्या फक्त नावामध्येच आहे. कारण आपले स्वामी हे ब्रह्मांड नायक आहे, या जगाचे पालनहर्ता आहे, चालक पालक तेच आहे, करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. आपले स्वामी जे आहे ते करता आणि करविता आहे. आपण कोण आहोत? आपण फक्त निमित्त आहोत. बाकी सगळा खेळ हा स्वामींचा आहे. म्हणून वर्षाची सुरुवात ही स्वामींच्या नावाने करा. बघा तुम्हाला वर्षभर कधीही कशाची कमी पडणार नाही. तुम्ही दुसऱ्या पार्ट्या तुम्हाला करायची इच्छा आहे त्या पण तुम्ही कराच, पण त्याचबरोबर स्वामींच्या नावाने सुरुवात करा. बघा तुम्हाला हे वर्ष कसं जातं. बघा तुम्हाला आता काय करायचं आहे. तुम्हाला उद्या 31 डिसेंबर रात्री 12 नंतर तुम्ही ही सेवा करू शकता किंवा 1 जानेवारीला सकाळी लवकर उठा. पहाटे सकाळी लवकर उठून आपल्या स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुमच्या सगळ्यांच्या घरात असणारच आहे. बघा जे स्वामी सेवेकरी नवीन आहेत किंवा ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती फोटो नाही, किंवा बघा जे स्वामी सेवेत अजून आलेलेच नाही आहेत, ज्यांना स्वामी सेवेत येण्याची इच्छा आहे, त्यांनी नक्की नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वामींची मूर्ती आपल्या घरात घेऊन या. बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये किती आनंद उत्साह जाणवतो. बघा तर स्वामींची मूर्ती तुमच्या घरामध्ये जर असेल तर नक्कीच स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करा. एक वेळेस पुरुष सूक्त आणि एक वेळेस श्री सूक्त म्हणून. नसेल जमत तर फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून तुम्ही अभिषेक करा, किंवा तारक मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक केला तरी चालणार आहे. छानपैकी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा. स्वामींना अष्टगंध लावायचं. जर स्वामींकडे तुमच्याकडे वस्त्र असतील नेसवायला तर वस्त्र नेसवायचे. छान महाराजांना सजवायचं. फुलं अर्पण करायची. तुमच्याकडे जी काही फुलं अवेलेबल असतील ते फुलं अर्पण करा. धूप दीपाने स्वामींना ओवाळा आणि स्वामींपुढे प्रार्थना करा की स्वामी, आज वर्षाचा पहिला दिवस, या नवीन वर्षाची सुरुवात मी तुमच्या नावाने करत आहे, तुमच्या सेवेने करत आहे. माझ्या कुटुंबावर, माझ्यावर कधीही कोणतंही संकट येऊ देऊ नका. तुमचा वरद हस्त कायम आमच्या पाठीशी असू द्या. तुम्ही सदैव आमच्या पाठीशी राहा स्वामी. आणि माझ्याकडनं या वर्षात, गेल्या वर्षात तुम्ही माझ्याकडनं काही सेवा घडल्या नसतील तर त्याबद्दल मला क्षमा करा. पण या वर्षात तरी माझ्या हातून तुमची जास्तीत जास्त सेवा करून घ्या. कारण की सेवा करून घेणारे तर स्वामीच आहेत. तर स्वामींनाही प्रार्थना करायची आहे की गेल्या वर्षात 2023ला माझ्याकडनं तुमच्या काही सेवा राहून गेल्या असतील, काही सेवा मला करता आल्या नसतील, पण या 2024 या वर्षामध्ये माझ्याकडनं तुमच्या जास्तीत जास्त सेवा महाराज तुम्ही करून घ्या. आमच्या परिवारावर, आमच्या कुटुंबावर कधीही कोणतं संकट येऊ देऊ नका. माझ्या
परिवारातल्या सदस्यांची प्रगती होऊ द्या, भरभराट होऊ द्या, आनंद, उत्साह, सुख, समृद्धी, ऐश्वर्य आमच्या संसारात नांदू द्या, अशी तुम्हाला स्वामींना मनापासून प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राची किमान तुम्हाला जर जमलं तर 11 माळी अवश्य घ्या, नाही जमलं तर 5, 7 किंवा किमान 1 तरी माळ घ्यायला विसरू नका. त्यानंतर एक वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि तर बघा, ज्यांना जर स्वामीच्या सेवेत येण्याची इच्छा आहे, नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या नावाने आपल्याला करायची आहे, जर ज्या भक्तांची इच्छा आहे की मला स्वामी सेवेत यायचं आहे नवीन वर्षापासून, तर त्यांनी स्वामी चरित्र सारामृत आपल्या जवळच्या केंद्रामधून हा ग्रंथ आणायचा आहे. आणि त्या ग्रंथातले रोजचे क्रमशः 3 अध्याय वाचायचे आहेत. आणि रोज 11 माळी जप करणं शक्य असेल तर अवश्य करा, नाही तर 5, 7 किंवा किमान 1 माळ घ्यायला तरी स्वामींची विसरू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला नवीन वर्षापासून तुमच्या नित्यसेवेला प्रारंभ करायचा आहे. आणि जे जुने सेवेकरी आहेत त्यांनीसुद्धा या दिवशी जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ पूर्ण वाचणं शक्य असेल तर अवश्य वाचा. भले तुम्ही टप्प्याटप्प्यात वाचा, सकाळी काही अध्याय घ्या, संध्याकाळी काही अध्याय घ्या, असं अजिबात नाही की एका बैठकीत तुम्ही हा ग्रंथ वाचा, असं अजिबात नाही. जर तुम्हाला पूर्ण ग्रंथ वाचणं शक्य नसेल तर आपल्या नित्यसेवेचे 3 अध्याय तरी म्हणायला विसरू नका. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणजेच आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करायची आहे. आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद सुद्धा आपल्या पाठीशी असणं तेवढंच महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणून आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात सिद्धकुंजिका स्तोत्र 2च मिनटं लागतात म्हणायला, जास्त वेळ लागत नाही. त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठसुद्धा उद्या करू शकता. बघा, बऱ्याच केंद्रामध्ये, मठामध्ये नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामी चरित्र सारामृत या पारायणाने आणि दुर्गा सप्तशती पारायणाने होणार आहे. तुमच्या जवळपास केंद्र असेल तिथे विचारपूस करा. स्वामींची कोणती सामूहिक सेवा वगैरे केंद्रामध्ये होणार आहे का ही विचारपूस तुम्ही करा आणि नक्की त्या सेवेमध्ये भाग घ्या. नाही जमलं केंद्रात जाणं तर घरी तुम्ही या सेवा करा. बघा, जास्त सेवा सांगितल्या नाही आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ, 1 वेळेस तारक मंत्र, स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ, नाही जमलं तर क्रमशः 3 अध्याय वाचायचे आहे आपल्या नित्यसेवेमधले. आणि 4थं म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. आणि श्रीसूक्ताचं सुद्धा पठण करा, लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. जसं आपल्याला वाटतं ना की 2023मध्ये मला काही गोष्टी मिळाल्या नसतील, पण 2024मध्ये मला त्या गोष्टी मिळायला हव्या. आपल्याला खूप आशा असते की नवीन वर्ष मला सुखात जायला हवं, या नवीन वर्षात मला भरपूर काही माझ्या इच्छा आहेत त्या मला पूर्ण करायच्या आहेत. तर स्वामींच्या सेवेत या, स्वामींच्या नावाने ही वर्षाची सुरुवात करा. बघा, तुम्हाला वर्षभर स्वामी काय काय देऊन जातात. स्वामींचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल ना, तर आपल्याला कधीही कोणापुढेही हात पसरायची गरज पडत नाही. इतकं स्वामी आपल्याला भरभरून देत असतात जेव्हा आपण मनापासून कोणतीही स्वामींची सेवा करतो. म्हणून नक्कीच या वर्षाची सुरुवात या रीतीने करून बघा. उठल्या उठल्या सगळ्यात आधी स्वामींचं दर्शन घ्यायचं, आपल्या देवघरात जायचं, स्वामींचं दर्शन घ्यायचं, लांबूनच स्वामीला मुजरा करायचा. त्यानंतर आंघोळ करून सुशीर्भूतून बाकीच्या ज्या तुम्हाला मी सेवा सांगितल्या आहेत त्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. अशापर्यंत तुम्हाला ही सेवा करायच्या आहेत. तर चला, ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.